नमस्ते फ्रेंड्स, मी डॉक्टर रोहिणी चावरे. आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत चरक संहितेतील सूत्रसनातील 90 अध्याय यामध्ये वर्णन केलेलं वैद्याचं प्राधान्यत्व किंवा श्रेष्ठत्व. तत्पूर्वी त्यामध्ये त्या अध्यायामध्ये वर्णन आलेले आहे चिकित्सा चतुष्पदाचे. चिकित्सा चतुष्पदाचे वर्णन करत असताना त्यांनी वैद्याचे, परिचारकाचे, औषधाचे आणि रुग्णाचे गुण सांगितलेले आहेत. त्यामध्ये वैद्याचे गुण सांगताना त्यांनी सांगितलेले की श्रुते पर्याद तत्व किंवा शास्त्र ज्ञान असावं, प्रत्यक्ष कर्माभ्यासी वैद्य असावा, तो दाक्ष असावा आणि तो सुचिरभूत असावा किंवा पवित्र असावा. या गुणासोबत तो इतर 3 जे पाद आहेत, औषध, रुग्ण, परिचारक यांच्या गुणांच्या कंपॅरिझनमध्ये तो श्रेष्ठ कसा आहे, तर त्याचे काही दृष्टांत दिलेले आहेत. कारणं षोडश गुणम सिद्धो पादचतुष्टयम विद्याता शासिता योक्ता प्रधानम भीषकत्रतु. अर्थात ह्या सगळ्या षोडश गुणांमध्ये सिद्ध कोण आहे तर भीषक आहे. कारण काय तर तो विज्ञाता आहे. सगळ्या गुणांचा ज्ञान त्याच्याजवळ दिलेलं आहे. परत औषधी उदाहरण स्वरूपात औषध कसं वापरावं, त्याच्यात कुठली गुण आहेत, रसगुण, वीर्य विभाग, त्यांची कार्य काय, कार्यक्षमता काय, किती मात्रेत ते वापरलं पाहिजे, कुठल्या अवस्थेमध्ये ते वापरलं पाहिजे, ह्या सर्वाचं ज्ञान कुणाला असतं तर ते वैद्याला असतं किंवा भीषकाला असतं. परत परिचारिकाचं शासन करणं, शासित असं त्याला म्हटलं आहे. परिचारिकेवर शासन करून यथायोग्य त्याला कमांड्स देऊन, ऑर्डर देऊन परिचारिकेवर ते काम करून घेण्याचं त्याच्याकडे कर्तव्य आहे किंवा तो शासित आहे, म्हणून सुद्धा तो श्रेष्ठ आहे किंवा प्राधान्य आहे. त्या अतिरिक्त ह्या सर्वांची योजना घडवून आणण्याचं काम कोणाकडे दिलं आहे तर तो भीषक आहे. म्हणून वैद्य किंवा भीषक हा श्रेष्ठ किंवा प्राधान्य आहे. ह्याच्यामध्ये काही दृष्टांत दिलेले आहेत आचार्य चरकांनी. ते म्हणजे एक दिलेलं आहे ते भोजन निर्माण करण्यामध्ये इंधन, अग्नी आणि पात्र जरी अवेलेबल असतील, तिथे स्थापित असतील, परंतु भोजन निर्माता तिथे उपस्थित नसेल तर भोजन निर्माण होऊ शकत नाही. अतः भोजन निर्माता किंवा भोजनकर्ता हा श्रेष्ठ ठरतो. त्याचप्रमाणे चिकित्सा चतुष्पादामध्ये इतर त्रयपाद उपस्थित असताना सुद्धा जर भीषक उपस्थित नसेल तरीही चिकित्सा घडवू शकत नाही, असा एक दृष्टांत आहे. दुसरा दृष्टांत आहे तो म्हणजे जर एखाद्या युद्धामध्ये विजयभूमी किंवा युद्धभूमी उपस्थित आहे, सेना उपस्थित आहे आणि शस्त्रयंत्र उपस्थित आहे, तरीसुद्धा विजेता जर उपस्थित नसेल, त्याचप्रमाणे आणि विजेता जर उपस्थित नसेल तर विजय मिळवू शकत नाही त्या युद्धावर. त्याचप्रमाणे इथेही चिकित्सा चतुष्पादामध्ये सुद्धाही त्रयपाद उपस्थित असतानाही विजयी मिळवून देणारा युक्ता जो योक्ता आहे म्हणजेच भीषक आहे, तो जर उपस्थित नसेल तर चिकित्सेवर, रुग्णावस्थेवर, रोग्यावर विजय मिळवू शकणार नाही. म्हणून वैद्य श्रेष्ठ आहे. दुसरा अजून एक तिसरा दृष्टांत दिला आहे तो म्हणजे जर घटनिर्माता उपस्थित नाही आहे आणि घटनिर्मितीसाठी लागणारे साधनसामग्री जसं की माती आहे, चाक आहे, दंड आहे, सूत आहे, हे सगळ्या गोष्टी उपस्थित आहेत, परंतु कुंभारच निर्माण करणारा कुंभार जर उपस्थित नसेल तर तरीसुद्धा घट निर्माण होऊ शकणार नाही. अतः तिथे या कंडिशनमध्ये सुद्धा घटनिर्माता श्रेष्ठ ठरतो. त्याचप्रमाणे चिकित्सा चतुष्पादामध्ये वैद्य हा श्रेष्ठ ठरतो, प्राधान्य आहे त्याचं. म्हणून वैद्याशिवाय चिकित्सा सिद्ध होऊ शकत नाही. अथवा वैद्याची प्राधान्यता, श्रेष्ठता इथे सिद्ध होते. धन्यवाद. तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. काही अडचणी असतील, सॉल्व्ह होत नसतील कसले कन्सेप्ट्स तर नक्की कमेंट करा, मला कळवा. धन्यवाद.